तुम्हाला एक सांगू का? म्हणजे एकंदर माझ्या अं, निरीक्षणानुसार हम्म. ठीक आहे. आता एखाद्या गावची बाई जरी सरपंच असेल तरी हम्म. नवरा बाहेरून सांगतो मी सरपंच आहे. बरोबर. ती वेळ निलेश लंकेवर येणार नाही का बा मी आमदार आहे तालुक्याचा. हा कारण बरोबर. का हा. की त्या बाईचा तेवढा अभ्यास आहे. हा ठीक आहे. जसं प्रपंच चालवताना बाई नवऱ्याचा सल्ला घेते, नवरा बायकोचा सल्ला घेतो, हम्म. हम्म. तसं ती सल्ला घेईल. हम्म. हम्म. सल्ला नक्कीच घेईल. हम्म. आणि न मागताही समजा ते जर कुठं चुकले तर नेत्यांच्या अनुभवानुसार ते तिला सल्ला देतीलच. बरोबर. पण पूर्णपणे नेत्यावर ते डिपेंड राहणार नाही, नाही अवलंबून राहणार, नाही नाही राहणार. राहणार. कारण कारण शेतकरी वर्गातली ती नाळ शेतकरी जोडणार आहे. वर्गातली आणि सगळ्या समस्या माहिती आहेत. हम्म. त्यामुळे प्रत्येक समस्येवर तोडगा काढायची आकलन शक्ती त्यांच्याकडे आहे. हम्म. त्यामुळं ते लुडबुड प्रकार म्हणतो ना आपण, तसं हम्म. नेत्याला करावं लागणार नाही. हम्म. हां, मार्गदर्शन जरूर करतील आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस त्या मार्गदर्शनही मागतील. कारण हुशार माणसं जी असतात ना, हुशार हम्म. म्हणण्यापेक्षा ज्यांना सगळं भान असतं ना, हम्म. ते माणसं कधी स्वतः कमी पडल्यावर दुसऱ्याला सल्ला विचारायला लाजत नाहीत लाजत. बरोबर. किंवा कमीपणा मानत नाहीत. मानत नाही ते त्या खरं. प्रकारे ते कमीपणा मानणार नाही, सल्ला मागतील बी आणि गरज नसताना नेते सुद्धा सल्ला देणार नाहीत. ते पण खरं आहे. हा. शेवटचा प्रश्न असा घेतो. हम्म. मी बरेच पुढारी पाहिले. हम्म. तुम्ही पण बरेच पुढारी पाहिले असन. तुम्ही पण राजकारणात होता. हम्म. व्यावहारिक दृष्ट्या हम्म. ही फॅमिली कशी आहे? जरी राजकारणात असले तरी तुमचा काय अनुभव आहे का असा? त्यांना आहे ना समाज हित सोडून कुठला व्यवहारच कळत नाही. समाजाचं हित सोडून व्यवहार नाही कळत त्यांना. हम्म. हम्म. आणि ते जर व्यावहारिक दृष्ट्या व्यवहार कळत असताना हा. त्यावर लोक साधा ग्रामपंचायत सदस्य झाला हम्म. किंवा कार्पोरेटर झाला ना हा. तरी 6 महिन्यात बंगला बांधते. ते अजूनही त्या झोपड्यात राहतात तिथे. हा राहतात. काय त्यामुळे त्यांना वैयक्तिक व्यवहार नाही कळत. सामाजिक व्यवहार जरूर चांगल्या प्रकारे कळतो. हम्म. हम्म. पण वैयक्तिक व्यवहार नाही कळत त्यांना. आणि तो हम्म. कळूही नाही शेवटपर्यंत तरच ते समाजसेवा करतील असं माझं मत आहे. हम्म. हम्म. वैयक्तिक व्यवहारावर त्यांनी जाऊही नाही. बरोबर आहे. म्हणजे वैयक्तिक माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. हम्म. त्यावेळेला आमदारही नव्हते. हांग्यामध्ये त्यांचं ऑफिस होतं. हम्म. मी सहज ऑफिसला गेलतो. हम्म. एक 750 रुपये कोणाला तरी द्यायचा विषय होता. हम्म. तो रेल्वेने येणार होता, दौंडला उतरणार होता. हम्म. त्यावेळेला ऑनलाईन सिस्टीम नव्हती, हम्म. बऱ्यापैकी नव्हती, हम्म. की लगेच इन्स्टंट असं फोन पे वगैरे हम्म. असं नव्हतं. नेत्यांनी एका कार्यकर्त्याला बोलवलं, त्याला 150 रुपये पेट्रोलला दिले हम्म. आणि नगरच्या रेल्वे स्टेशनवरती त्याला जाऊन थांबायला लावलं. ते हम्म. 750 रुपये कॅश पण त्याच्याकडे दिली हम्म. आणि म्हटले त्या माणसाला तेवढे आल्यावरती दे. म्हणजे हा वैयक्तिक माझा अनुभव होता. हम्म. आणि पैसे बुडवणारे मी पुढारी मंडळी भरपूर पाहिले होते. पण मी माझ्या जीवनातला पहिला एक माणूस असा पाहिला का तो होऊन पैसे देतोय. पुढारी बरं का, म्हणजे हम्म. राजकारणी माणूस. हम्म. दुसरा पाहिला मी आमच्याच गावचा किशोर यादव. हम्म. कधीच कोणाचा एकही रुपया न बुडवलेला हम्म. तो माणूस. खिशातून पैसे घालून लोकांची बिलं मिटवीन किंवा काय करीन, पण पैसे बुडवणार नाही. ही 2 माणसं मला राजकारणात फक्त दिसली. म्हणून तुम्हाला मी आवर्जून विचारणार होतो की कसा आहे व्यवहारिक दृष्ट्या म्हणून. नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हम्म. अजूनही जगामध्ये हम्म. चांगल्या लोकांची संख्या ही 80 ते 90% आहे. मी तर 20% विचारणार. नाही नाही 80 ते 90% म्हणून जग चाललंय. खरंय. फक्त काय होतं झुटे का बोलबाला आणि हम्म. सच्चे का कोई नाही वाला. ओके. चांगल्या गोष्टीचा बोलबाला होत नाही आणि वाईट गोष्टीचा बोलबाला होतो. होतो. हा. आता तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं ना हम्म. तर बऱ्याच वेळा इलेक्शनला लोक गाड्या लावतात. हा. 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 हम्म. प्रचाराला यायला. जिंकलेल्या माणसाला मागता येत नाही आणि बुड्याला माणूस पैसे देत नाही. ते हॉटेलचे उधारे असो, गाड्या असो, काही असो, किराणाचे उधारे असो. होतंय ते होतंय. पण हे सगळं घडल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे नेता निवडून आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलून पैसे दिले. दिलेत. त्याच प्रकारे आमचा माधवराव लांबकडे सुद्धा अच्छा. त्यांनी व्यवहाराला चांगले. व्यवहाराला चांगला म्हणजे कोणी त्याच्या इलेक्शनमध्ये खर्च केला हम्म. त्यांनी बोलून बोलून पैसे दिलेले आहेत. हम्म. म्हणजे चांगली माणसं आहेतच ना चांगले अजून माणसं असं नाही. आहेत. खरंय खरंय. आणि राजकारणामध्ये सुद्धा चांगली माणसं जास्तच राजवी बरोबर. म्हणून राजकारण टिकलंय. हम्म. तर हे होतं वाळूंज साहेबांचं मत की येणाऱ्या विधानसभेमध्ये राणीताई लंकेच का आमदार व्हायला पाहिजेत आणि त्या झाल्यावरती कशा पद्धतीने पारनेर तालुका, नगर तालुका हा व्यवस्थित जोर धरून चालेल. तर का गरज आहे राणीताई लंकेंची हे वाळूंज साहेबांनी सांगितले. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.